पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. नको मुंबई नको पुणा आव नको नको मला गोवा. किल्ला कुलाबा मला खंडेरी उंदे गावा. नको मुंबई नको पुणा आव नको नको मला गोवा. किल्ला कुलाबा मला खंडेरी उंदेरी गावा. नावा शेवा खारी हे निघारापुरी, नावा शेवा खारी हे निघारापुरी. शिवदर्शन घरवाल का कोणाकवा बोटीनं फिरवाल
मारशील कोणाला रे कोणाला मी जाते गोमूचे लग्नाला चिमक्याची चोली बाय रंगात फुलायली तुझी माझी जमली सोरी माझे वस करीन बायलो चिमक्याची चोली बाय रंगात फुलायली राजेंद्र रंग पाहण्या नजर फिरते ऐकून गान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुनी शांतीचा मनात बिलकुल जाई हा उन्हाळ वारा दूध पिते गाणी सांगून जाई त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी आज इथे या तरुतळी सूरवेणूचे खुणावती तुझ सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती हे स्वप्नाचे की सत्य म्हणावे राधा हरतून जाई हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी आमच्या मुलाने तो काय पाहिलेला नाही म्हणून या ठिकाणी त्या मोराला नाच म्हणण्यासाठी नाचरे मोरा हे गीत या ठिकाणी घेऊन येत आहेत श्रीराम मळेकर, सचिन गव्हाणे, शुभम पाठक, विनोद गाडवे.
झाली भारत माता आम्ही तिचे संतान आमचा भारत देश महान आमचा भारत देश महान. आपल्या गावाला किंमत येत नाही. उद्याचे नागरिक आपल्या या गावातून घडणार आहेत, या शाळेतून घडणार आहेत. म्हणून एका तत्ववेत्यानं सांगितलं, तुमच्या गावची शाळा मला दाखवा, मी तुमच्या गावचं भविष्य सांगतो. 10 वर्षात तुमचं गाव अधोगतीला जाणार आहे का प्रगतीला जाणार आहे याचं मी तुम्हाला भविष्य सांगतो. देशाचं भवितव्य आपल्या शाळेच्या वर्गखोल्यामधून घडत असतं आणि म्हणून आमच्या शिक्षक बांधवांनी हा जो प्रयत्न केलेला आहे. शिक्षण म्हणजे तरी काय आहे? शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास. आपला व्यक्ती आहे, व्यक्तीमध्ये जे काही गुण आहेत, शारीरिक विकास असेल, बौद्धिक असेल, क्रियात्मक असेल, भावनात्मक विकास असेल आणि याचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आपल्या शाळेच्या माध्यमातून क्रीडा असतील, कला असतील, संगीत आहे, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांचा विकास घडवावा लागतो. आणि हा जो आमच्या या सर्व शिक्षक बंधूंनी प्रयत्न केलेला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. मी आपल्या सर्वांना या प्रसंगाने एक ग्वाही देतो की काळेगाव केंद्रामधली आमची ही नंबर 1 ची शाळा आहे. नंबर 1 म्हणून बोरगाव या पुढे आपलं गणलं जाईल, लक्षात ठेवा. आम्ही आराखड्यामध्ये आपल्या ज्या काही भौतिक सुविधाच्या अडचणी असतील, उदाहरणार्थ तुमच्या शाळेत सुद्धा सुविधा काही दिवसातच सुरू करणार आहोत. एकंदरीत मला खात्री आहे आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, सर्व आपले मुलं आपण अंबाजोगाई, पुणे, लातूर या ठिकाणी पाठवू शकणार नाही, परंतु लातूरला अंबाजोगाईला जी गुणवत्ता आहे ती देण्यासाठी आमचे हे सर्व शिक्षक बंधू पात्र आहेत, सक्षम आहेत याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी सर्वांना यांच्या साक्षीने सांगतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपली बोरगावची जिल्हा परिषद शाळा ही तालुक्यामध्ये नंबर 1 येईल या पद्धतीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आणि आज या ठिकाणी हा जो सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही लय घराचं स्वप्न म्हणत होता.